नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. तर ह्या टँकमध्ये मी बरेच 2-3 वर्ष झाले याच्यामध्ये ही वॉटर लिली लावलेली आहे आणि खूप दिवस झालं मी ह्या फुलाची वाट पाहत होते. तर एकदाचंही फूल फुललेलं आहे. तर काल पूर्ण फूल उमललं होतं आणि आज पुन्हा ते रात्र झाली की मिटून घेतलेलं आणि दुपारनंतर हे फूल पुन्हा उमलण्याच्या तयारीत होतं. म्हणजे उमलतं हे दुपारनंतरच. तर तुम्ही पाहू शकता, हे खूप सुंदर फूल, पिवळा कलर आहे आणि खालून एक छोटीशी कळीसुद्धा आलेली आहे, हे पहा. आणि इकडे पण एक कळी आहे त्याला, हे पहा. एकदा मी याला तळ्यातील माती आणून दिली होती आणि तो व्हिडिओसुद्धा आहे चॅनलवरती. तळ्यातील माती दिल्यानंतर कमळाची ग्रोथ झालेली आहे आणि पानंसुद्धा खूप छान झालेली आहेत, जाड आणि तेज आलेले आहे त्यांच्यावरती. आणि त्यानंतर ही महिन्यानी एक कळी उमललेली आहे आणि 2 कळ्या अजून खालून अशा ओपन होत आहेत, म्हणजे मातीतून बाहेर येण्याच्या तयारीत आहेत. तर इथे एक आहे आणि इथे एक आहे. तर हा रिझल्ट आहे तो तळ्यातील त्या मातीचा आहे. हा पॉट भरताना मी शेणखत आणि साधी माती याचा वापर केला होता आणि नर्सरीतून एक खत आणलं होतं, चॉकलेटी कलरचं होतं. ते म्हणाले याच्याने कॅल्शियम असतं याच्यामध्ये, तर ते टाकलं होतं थोडंसं लावताना. आणि नंतर मी तळ्यातली माती टाकलेली आणून, कारण तळ्यातील माती हे मला एका माणसाने सांगितलं होतं. नर्सरीत एक माणूस भेटला होता आणि त्यांनी सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही तळ्यातील माती आणून टाकणार तेव्हाच त्याला फुलं येतील. असं तुम्ही कितीही काळजी घ्या त्याला फुलं येत नाही. तर बरोबर आहे. मी 2 वर्ष त्या फुलं येण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, पण काही फुलं आली नाही. शेवटी मी तळ्यातील माती आणली आणि टाकली. तर तो व्हिडिओ चॅनलवरती आहे आणि तेव्हापासून याची ग्रोथ झाली आणि 1 महिन्यानंतर ही कळी पण उमललेली आहे. तुम्ही पहा, आता खूप सुंदर फूल आहे. आणि बियांपासून पण मी कमळ उगवलेलं आहे, ते सुद्धा, त्याची पानं पण किती छान झालेली आहेत आणि किती मोठी झालेली आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवते. अजून हे फूल उमललेले नाही. हे दुपारनंतर फूल उमलतं आणि संध्याकाळच्या वेळेला हे मिटून जातं. तर हे अजून काही उमललेले नाही आहे. तर हे छोटे पानं आहेत, ते पण वेगळंच आहे. त्याचे पानं छोटे आहेत, ते वेगळंच आहे. ते तेवढेच पानं राहतात, ते मोठे होत नाही आहेत. आणि 2-3 प्रकारचे ह्याच्यामध्ये कंद आहेत. तर आता आपण पाहूयात बियांपासून उगवलेलं जे कमळ आहे ते सुद्धा पाहणार आहोत. तर बियांपासून उगवलेलं हे कमळाचे रोपं आहेत आणि याला लावून 5 महिने झालेले आहेत. बिया उगवलेला व्हिडिओ आहे चॅनलवरती आणि सर्व माहिती सर्व आहे माझ्या चॅनलवरती, नक्की पहा. पानं पहा किती मोठी झालेली आहेत. नर्सरीमध्ये असतात तशीच अगदी पानं झालेली आहेत. कसल्या कलरची फुलं येणार आहेत ते सुद्धा माहीत नाही. त्यामुळे मी याची वाट पाहते की याला कधी फुलं येतील. आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या बिया याच्यामध्ये मी लावलेल्या आहेत, म्हणजे रोपं तयार करून लावलेली आहेत. याला सुद्धा तळ्यातली माती दिली होती आणि हे सुद्धा खूप छान झालेलं आहे. तुम्ही पहा किती सुंदर झालेलं आहे. तर अगोदर माझा भरोसाच होत नव्हता की असे पानं येतील बियांपासून उगवलेलं, असं होईल. कारण याच्या अगोदर बऱ्याच वेळा मी प्रयत्न केले, पण बऱ्याच वेळा ते उगून मरून गेलेले असे रोपत. पण ह्यावेळेस खूप छान झालेले आहेत. तर मला तुम्हाला सांगताना सुद्धा आनंद होतोय की खरंच बियांपासून उगवलेले सुद्धा रोपं चांगले होतात आणि त्याला सुद्धा फुलं येऊ शकतात. याचे पहा देठं किती जाड झालेली आहेत आणि उंच झालेली आहेत. याला फुलं यावेत लवकरच असं मला वाटते. पहिलं फूल आहे आणि तेही कमळाचं किंवा जे काय असेल वॉटर लिली वगैरे, ते पाहत राहावं वाटते मला.
याच्याजवळून कुठेही जाऊ नये असं वाटते. तर आता हे सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा हे ओपन होतं आणि सूर्य मावळला की हे बंद पण होतं. आता हे किती दिवस हा प्रकार राहील माझ्याबरोबर, म्हणजे किती दिवस हे असं राहील, फूल केव्हा सुकेल ते नाही माहिती. पण आता तर खूपच छान वाटते याचा कलर पाहून आणि एकंदरीतच माझं हे पॉट पण छान झालेलं आहे. तुम्ही सुद्धा माझ्यासारखं तळ्यातील माती घेऊन या. मी तो व्हिडिओ टाकलेला आहे, तळ्यातील माती आणलेली आणि तळंसुद्धा दाखवलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.